कारण बघ ना, सावलीचा आणि ती मोठी सून अमृता, त्या दोघींचाही विरोध असताना सुद्धा तिलोत्तमाने ऐश्वर्याचं ऐकून मला आरती करायला दिली. म्हणजे ऐश्वर्याचा शब्द महत्वाचा आहे एवढं नक्की. हो, अगदी बरोबर बोललात मॅम. आज ऐश्वर्यांनी स्वतःला प्रूव्ह सुद्धा केलं. मॅम, मग काय करू? बोलवू का त्यांना? मॅम, बबलू भाई. स्पीकरवर टाक. तुमचा माणूस लय डॅमेज निघाला मॅडम. आधी साधा सरळ वाटला होता, पण त्यानं माझ्याच माणसाला पकडलं. पण तो काही बोलला तर नाही ना? काय बी काळजी करू नका, त्यांना फक्त माझं नाव सांगितलं. त्यांना तुमच्याबद्दल काय बी माहिती नाही हो. पण तो आपला कोण राजकुमार म्हणत होता, ते नील, ऐश्वर्या, सारंग अशी काहीतरी नावं घेतली त्यांनी आणि म्हणला की मी जे काय मिळवलंय ते माझ्या हक्काचं मिळवलंय, कुणाला काही दमडी नाही मिळणार. नेमकी काय भानगड आहे हो? ते जाऊ दे, पण आमचं नाव तर नाही ना कळलं. मग झालं तर आता एक काम कर, दुसरा माणूस ठेव पाळतीवर. आणि ऐक, ह्या वेळेस आहे ना जरा हुशार माणूस ठेव. काम नक्की झालं पाहिजे. होय, नक्की. खरंच काय भानगड आहे? असं काय केलंय त्यांनी घरात? ह्या राजकुमारचा काहीतरी मोठा प्रॉब्लेम आहे. काहीतरी मेजर सिक्रेट आहे त्याचं. शोधायला हवं. मी सांगते गुपित काय ते.